तकदीर बदल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। जो मिल जाए उतना ही सबर जाए। जो मिल जाए दिल की कली खिल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। खुदावे तेरे चरणों की गदगद जो मिल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। ये मन बड़ा चंचल है, कैसे भला करूं। इतना समझाओ इतना ही बदल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। चरणों के जो मिल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। नजरों से गिराना चाहे कितना सजा देना। नजरों से गिराना चाहे कितनी सजा देना। नजरों से जो गिर जाए
जिंदगी संवर पाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की रंग दूर तो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए सामने हो मेरे मेरा तन निकल जाए तुम सामने हो मेरे मेरा तन ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की गर धूल मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तेने ब्रह्महृदायादि कवयं यन्ति सूरा तेजो वारिमृदं यथा विनिमयत्र त्रिसर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तुतं सत्यं परं धीमहि भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्या लीलांचं चिंतन आपण करत आहोत. दोन अवस्थेमध्ये परमात्मा लीला करतो. एक रांगत असताना आणि दुसरं गोधनी राखत असताना. रांगत असताना देव लीला करतात त्या लीलांचं चिंतन आपण करत आहोत. नंद बाबाच्या घरात परमात्मा रांगतात. आता देव उंबरठा धरून त्या ठिकाणी उभे राहायला शिकतात. सगळ्या जगाचा जो आधार आहे तो परमात्मा आज नंद बाबाच्या घराच्या उंबरठ्याचा आधार घेऊन उभा राहतोय. सगळ्या जगाला जो आधार देतो परमात्मा भिंतीला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करतो. लीला करतो परमात्मा. आणि देव जन्माला आल्यापासून तिथं अनेक देव वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन परमात्म्याचं दर्शन घ्यायचे. भगवान शिवजीला इच्छा होते भगवान कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची. म्हणून शिवजी त्या ठिकाणी गोकुळामध्ये येतात. साधूचा वेश धारण केला शिवजीने.
आज नंद बाबाच्या राजवाड्याजवळ आले, पण आत प्रवेश करता येत नाही का? आजपर्यंत अनेक राक्षस आले आणि त्यामुळे सगळ्यांना, कोणालाही नवीन अपरिचित माणसाला आत प्रवेश नाही. शिवजीला कोणी आत जाऊ देणार, नाराज झाले बसले नाही. कृष्ण परमात्मा मनात विचार करता शिवजीला तर भेटायचं आहे आणि जाता तर येत नाही, काय करावं? शिवजी इकडे येऊ शकत नाही, आपण काही केलं पाहिजे. आणि देव रडायला सुरुवात केली. रडतो परमात्मा. एवढं रडणं चालू केलं देवाने, एवढं रडणं चालू केलं की काही केल्या परमात्म्याचं रडणं थांबत नाही. यशोदा माता समजावण्याचा प्रयत्न करतो, तरी परमात्मा सारखा त्या ठिकाणी रडतो. समजवूनही राहत नाही. रडते माझे बाळताने समजावे तारावे ना. रडते माझे बाळताने समजावे तारावे ना. रडते माझे बाळताने समजावे तारावे ना. रडते माझे समजावे मागिले खाया दे. नाना परी समजावे मागिले खाया दे. नाना परी समजावे मागिले खाया दे. अपटोनी निगवीते अपटोनी निगवीते हागवीते पडना. रडते माझे बाळताने समजावे तारावे ना. रडते माझे बाळताने समजावे तारावे. समजावे रडते माझे बाळताने समजावे. करितो बंधू रडताते कुंदू कुंदू. हो नाना परी करतो तंदू रडताते कुंदू कुंदू. निद्रा वाटे वाहती बिंदू, निद्रा वाटे वाहती बिंदू. काटा डोळा लागेना रडते माझे बाळताने समजावे तारावे ना. रडते माझे बाळताने समजावे तारावे. रडते माझे बाळताने समजावे तारावे ना. रडते माझे बाळताने समजावे तारावे. यशोदा माता समजावण्याचा प्रयत्न करते, तरी देवाचं रडणं राहत. अनेक प्रकारे समजत, आणि ज्या वेळेस देवाचं रडणं थांबत नाही, काय करावं? अनेक उपाय केल्या जातात, पण देवाचं रडणं राहत नाही. त्यावेळी दवंडी पेटल्या जाते. कोणी असं आहे का नगरामध्ये जो बाळाचं रडणं थांबे? शिवजीच्या कानावर ज्यावेळेस आवाज येतो, शिवजी मनात विचार करता ही संधी आहे, आणि शिवजी येतात. अडवल्या जात आहे, आता अडवू नका का, आता मी वैद्य म्हणून आलेला. हो नगर में जोगी आया, नगर में जोगी आया,
यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 लिखतायो आपके तिलक भाल पंगोर घर घर ललक जगायो अंग विभूत गले रुदमाला तेज सागर दिखायो आपके तिलक भाल पंगोर घर घर ललक जगायो नगर में जोगी आया सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भगवान शिवजी त्या ठिकाणी साधूचं वेश घेऊन आलेले, आतमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून जवळ आले. बाबा दवंडी ऐकली मी, पोरग रडते आहे, मला माहित आहे त्याचं औषध. आणि शिवजी आतमध्ये गेले. यशोदा मातेनं देवाला जवळ घेतलं आणि शिवजीच्या जवळ जाण्याकरता भगवंत भेट घेतात. शिवजीच्या जवळ गेल्याबरोबर दोन देवाची भेट झाली बा, शिवजी आणि भगवान कृष्ण परमात्म्याची. आणि शिवजीच्या जवळ गेल्याबरोबर देवाचं रडणं थांबलं, कारण रडत ते शिवजीसाठीच होते. आणि शिवजी त्या ठिकाणी पाहतात देवाकडे, देव पाहतात, देवा तुम्हाला भेटण्याकरता किती त्या ठिकाणी हे करावं लागलं, आज प्रवेश भेटेना. दोघं त्या ठिकाणी, दोघांचा नजरेनं संवाद आहे आणि दोन देवांची भेट, काय आनंद तो त्या ठिकाणी. अशा लीला परमात्म्याचे आनंद आहे. देवाला पाहण्याकरता शिवजीच नाही, असे कित्येक जण देवाला पाहता यावं म्हणून तिथे यायचे. रोज एक बाई फळं घेऊन यायची, बोरं घेऊन यायची आणि आवाज द्यायची, घ्या बोरं, बोरं घ्या. बोरं म्हटलं की देवानं घरातून पळत यावं आणि म्हणायचं मला द्या ना बोरं. बोरं द्या म्हटलं की त्या ठिकाणी ते म्हणायचे बोरं पाहिजेत का, तशी नाही भेटणार, मग घरातून काहीतरी घेऊन ये. आणि देव घरात पळत जायचे. एखाद्या धान्याच्या पिठाच्या डब्यामध्ये देवाने हात घालावा आणि देवाच्या हातात बसेल तेवढं देवानं धान्य काय पीठ घ्यावं आणि चालत यावं. लहान लहान देवाचे हात येत असताना अर्ध तर रस्त्यातच सांडायचे आणि आले की ती झोळी पुढे करायची. झोळी पुढे केली की देवानं तिच्या झोळीत असा हात झटकावा आणि हात झटकला की देवाच्या मुठीमध्ये बसतील तेवढे त्या ठिकाणी बोरं देवाला द्यावे. देवानं बोरं घेतले की घरात चाललं जावं आणि तोपर्यंत देवाला मन भरून पाहू. तशीच बोरं का नव्हती, तसेच बोरं जर याला देतो तर हा बोरं घेतो घरात जातो. पीठ घेऊन येऊ लोक तेवढ्या तेवढं त्याला पाहता येते, त्याच्या दारात बसता येईल म्हणून त्याला सांगायची काहीतरी घेऊन आणि घरी जायची ती झोळी उघडून पाहिजे. देवानं हात पिठाचा झटकलेला होता
पण झोळी उघडून पाहते तर त्या रत्न माणिक मोती असं दिसायचं. अशा लीला परमात्मा करतात. आणि गोपाळांसोबत आता परमात्मा खेळू लागले. लहान लहान पोरं त्या ठिकाणी सोबत घेतात देव आणि गोळ्या करतात. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन कोडा करी कोडा करी कोडा करी कोडा करी कोडा करी कोडा करी मन मोहन मन मोहन 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 कोडा करी मन मोहन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन कोडा करी कोडा करी कोडा करी कोडा करी मन मोहन कोड्या करी मन मोहन घरा मोठ्या घरा घेऊन चोरी करी दही दूध लोणी जरा आमचा येऊन चोरी करी दही दूध लोणी जरा आमचा येऊन चोरी करी दही दूध लोणी खोड्या करी मन मोहन मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन कोडा करी 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 लहान पोरांना घेऊन देव आता खोळ्या करायला लागले. खोळ्या करतात. एक दिवस गोपाळांबरोबर खेळत असताना देवानं पाहिलं कोणातच लक्ष नाही. बलराम दादाचं लक्ष नाही, कोण्या गोपाळाचं लक्ष नाही. असं पाहून देवाने एक लीला केली. काय? एक मातीचा खडा घेतला देवानं आणि तोंडामध्ये टाकला. देवाला वाटलं मला कोणी पाहिलं नाही, पण गोपाळाच्या नजरेतून देव सुटले नाही. बळीराम दादाच्या नजरेतून देव सुटले नाही. बलराम दादानं पाहिलं, यानं माती खाल्ली. गोपाळ तसेच पळत आले. बलराम दादा पळत आला आणि यशोदेला सांगू लागला, अगं आई आई गाई नाही खाल्ली आम्हाची नाही खाल्ली आम्हाची नाही खाल्ली आम्हाची नाही खाल्ली आम्हाची आई गाई नाही खाल्ली आम्हाची ओ बळीराम दादा ओ बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा फुटबॉल तो बलराम दादा पळत आले. यशोदेला सांगतात. त्यावेळेस यशोदा माता म्हणजे त्याला घेऊन या कृष्णाला आणलं. यशोदा मातेनं हातामध्ये काठी घेतली आणि हातामध्ये काठी घेतली, उगारली आणि काठी उगारून यशोदा माता कृष्णाला त्या ठिकाणी म्हणते, अरे माती खाल्ली. यशोदेच्या हातातली काठी पाहिली, देव थरकाप. आणि यशोदा म्हणते, खोड्या करतो ना. पुढे नको करू माझे बाबा हरी ओ 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 पुढे नको करू माझे बाबा यशोदे
हातात काठी घेतली आणि परमात्म्याला म्हणते अरे बाबा खोळा नको करू, हाती घेऊन या काठी शिकवी ते जग जेठी, यमुनेची माती खाशी काका काका, खोळ्या नको करू माझे बाळ. शिकवतो काठी पाहिली देव थर काप, काळानं ज्याच्या पुढे थर कापावं तो परमात्मा यशोदेच्या हातातली काठी पाहून थर कापतो. काय नवल आहे ना. आई म्हणते माती खाल्ली का रे? अगं आई तू माती खायची गोष्ट करते मी पाहिली देखील. बलराम का खोटा बोलतो का? तो खोटा बोलतो, तू खरा बोलतो. आई मी खरं बोलतो की नाही मला माहित नाही, पण मी जे बोलतो लोक त्याला खरं म्हणतात. माती खाल्ली नाही ना, आ कर बरं, आ कर म्हटल्या बरोबर देवाना आ केलं. कसं आ केलं तसं देवाच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांडाचं दर्शन झालं. पाहत राहील त्या अनंत ब्रह्मांडात एक ब्रह्मांड, त्या एका ब्रह्मांडात एक देश, त्या एका देशात एक राज्य, त्या एका राज्यात एक गोकुळ नावाचं गाव, त्या गोकुळामध्ये एक घर, त्या घरात एक यशोदा त्याला म्हणते आ करून, त्याच्यात अनंत ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड मुखात, याच्या मुखात अनंत ब्रह्मांड. जसं टीव्हीतले लोक जसे टीव्ही पाहतात त्या टीव्ही तसा ब्रह्मांड, या ब्रह्मांडात असं दिसलं. माती खाल्ली देवा मृत्तिका. कोणी म्हणेल देवान माती का खातो? का देवानं माती खाल्ली? 13 कारणाचा विचार शास्त्रकर्त्यांनी केला. देव माती का खातात? परमात्मा नेहमी शुद्ध सत्वगुणात राहणार आहे आणि कंसासारखे राक्षस दुष्ट मारणं हे रजोगुणी काम. मग रजोगुणी काम करायचं म्हणून रजाचा काही अंश आपल्या ठिकाणी असला पाहिजे, म्हणून परमात्मा माती खातात. देव माती खातात का? दुसरं कारण असं आहे, अनंत ब्रह्मांडात अनंत जीव आहे. अनंत जीवानं इच्छा केली देवा तुमच्या संतांच्या चरणाचा रज पण आम्हाला प्राप्त झाला पाहिजे, तो देण्याकरता देवानं माती खाल्ली. का माती खाल्ली? 6व्या दिवशी देवानं त्या ठिकाणी विष प्राशन केलं आणि त्या विषावर औषध म्हणून माती खाल्ली. देवानं माती का खाल्ली? म्हणे दही दूध लोणी खाऊ खाऊ देवाचं तोंड असं औषध पडलं होतं आणि ते साफ करावं म्हणून देवानं माती खाल्ली. का माती खाल्ली? पृथ्वीला धीर देण्याकरता. पृथ्वीला आश्वासन दिलं होतं देवानं मी तुझा उद्धार करेन. पृथ्वीला वाटू नाही आई राजकारणी लोकांसारखा आहे का, फक्त आश्वासन देतून पूर्ण नाही करत, तसा तर नाही हा. असं वाटू नये म्हणून त्या ठिकाणी पृथ्वीला धीर दिलेला आश्वासन मी पूर्ण केले सांगण्याकरता देव माती खातात. आणि का देवानं माती खाल्ली? त्याचं आणखी एक कारण असं आहे की लहान पोराचा स्वभावच असतो माती खाणं, म्हणून देवानं माती खाल्ली. मृत्तिका भक्षण लीला परमात्मा करता अशा अनेक खोड्या तिथे करतात. अनंत ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. 2 वेळा देवानं असं यशोदेला अनंत ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. एक वेळ यशोदेनं मांडीवर घेतलं देवाला. स्तनपान करतात देव. स्तनपान करत असताना यशोदेनं देवाला बाजूला केलं. जसं बाजूला केलं देवानं रडायला सुरुवात केली. परत स्तनाला लागलं. परत बाजूला केलं की देव रडायचे. परत स्तनाला बाजूला केलं की रडायचे. यशोदेला वाटलं आज काही जमलं का काय याला? किती दूध पितो, किती स्तनपान करतो, बाजूला केलं की रड. जसं बाजूला केलं देव रडायला लागले. रडत असताना यशोदेनं पाहिलं तर देवाच्या मुखात अनंत ब्रह्मांडाचं दर्शन झालं. कारण देवाला सांगायचं होतं आई माझ्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे, त्याच्यात अनंत जीव. त्यांनी अशी इच्छा केली की देवा आम्हालाही सुद्धा थोडा प्रसाद भेटला पाहिजे आणि एवढ्या लोकांना जर हा प्रसाद द्यायचा असेल तर मला किती स्तनपान केलं पाहिजे हे सांगण्याकरता देव त्या ठिकाणी रडतात आणि अनंत ब्रह्मांडाचं दर्शन घडवतात. एक वेळचा प्रसंग यशोदेनं मांडीवर घेतलं देवाला स्तनपान करत आणि चुलीवर दही आपलं दूध ठेवलेलं आहे तापवण्याकरता. चुलीवरचं दूध त्या ठिकाणी उतू चाललं म्हणून यशोदेनं पाहिलं. देवाला खाली ठेवलं तशीच पळत निघाली दुधात. का? दूध उतू चाललं.
यशोदेनं विचार केला, दूध जर उतू गेलं तर माझ्या कृष्णाला दूध राहणार नाही. पळत गेली दुधाकडे. देवाला राग आला, देव तिथून निघाले. मला सोडून दुधाकडे पळत गेली, परमात्म्याला सोडून संसाराकडे पळत गेली. राग आला देव तसेच निघाले. दही दूध लोणी ज्या खोलीत ठेवलेला आहे तिथे गेले. आणि सगळे दया दुधाचे माठ त्या ठिकाणी उलंडून गेले. आणि सगळे त्या ठिकाणी उलंडून दिल्यानंतर जरा खोलीमध्ये दही दूध लोणी देवानं पाहिलं. आणखी काही एखादं मडकं राहिलं का? वर लक्ष केलं, एक शिंक्यावर ठेवलेलं होतं. तिथं शिंके लावलेली दुरी वर ठेवलेलं होतं. हात पुरत नाही देवाचा, म्हणून देवानं मी पाहिलं बाजूला त्या ठिकाणी मुसळ काय उखळ आहे ते आणलं वळत वळत आणि त्याच्या खाली उभं केलं. देव त्याच्यावर उभे राहिले. उखळावर उभे राहून त्या ठिकाणी लोणी खातात देव. आणि लोणी खात असताना देवाचं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं तर वानेर दिसले. देवानं स्वतः लोणी खाल्लं. वानेरांना म्हणतात तुम्ही खा. राम अवतारात तुम्हाला काही देऊ शकलो नव्हतो, कृष्ण अवतारात काही कमी नाही. मी खातो तुम्ही खा लोणी. दोघंही लोणी खाऊ लागले, माकडांना लोणी देऊ लागले. यशोदेनं पाहिलं कृष्ण कुठे दिसत नाही, सगळीकडे पाहिलं दिसत नाही. म्हणून दही दूध लोणी ठेवलेलं त्या खोलीमध्ये आली. यशोदेनं पाहिलं तर हा बाबा उकळावर उभा आहे, स्वतः लोणी खातून माकडांना खाऊ घाल. आई आली असं देवानं पाहिलं, उकळावून उडी मारली. कारण आई मला आता मारेल म्हणून देव पळू लागला. देव पुढे पळतात आणि यशोदा मागे पडते. या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत पळतात देव. यशोदा मागे आहे पण देव हाती लागत नाही. यशोदेला वाटते बस लागला हाती, लगेच निघून. योगी लोक अनंत जन्मपर्यंत साधना करतात पण तरीही सुद्धा त्यांच्या हाती लागणं दूर अहो स्वप्नात येत नाही. योगियाच्या ध्यानी जाताना तुळसी, जाताना तुळसी. 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 तुला महापासी मागे तुझे, तुला महापासी मागे तुझे. अनंत जनी तेरी करल दुख, अनंत जनी तेरी करल दुख, अनंत जनी तेरी करल दुख. योग्याच्या ध्यानात तो परमात्मा येत नाही. तो यशोदेच्या पुढे पळतो पण हाती लागत नाही. एवढं पळवलं हो यशोदेला, एवढं पळवलं देवानं. भागवतात वर्णन आहे. या यशोदेनं आपल्या वेणीमध्ये फुलांची माळ घातली, ती गजरा. त्या गजऱ्यातले सगळे फुलं पळून गेले होते, फक्त दोरा शिल्लक राहिला होता. एवढं पळवलं यशोदेला देवानं, पण हाती लागला. देवानंच पाहिलं, देवालाच कीव आली, माझी आई किती थकली पळू पळू. कधी हाती न लागणारा परमात्मा यशोदेच्या हाती लागला. आणि हाती लागल्यानंतर यशोदा मनात म्हणते, हाती लागत नाही कसा सापडला आता, पकडला ना चोर, पकडला ना पंढरीचा चोर, धरला ना आम्ही, पकडला तू परमात्मा. आता याला सोडणार नाही, कारण या चोराला जर मी आता शिक्षा दिली नाही तर हा डबल चोरी केल्याशिवाय राहणार नाही. काय असते, गुन्हेगाराला वेळेत शिक्षा केली तर ठीक, नाही तर गुन्हेगाराचे गुन्हे वाढत जातात. आपल्या देशात गुन्हेगारी वाढते याचं कारणच ते आहे, गुन्हेगाराला वेळेत शिक्षा होत नाही. इथं गुन्हेगार गुन्हा करतो आणि त्याचा खटलाच 20-25 वर्ष चालतो, शिक्षाच होत नाही, गुन्हेगारी वाढत राहते. गुन्हेगाराला वेळेत सजा झाली पाहिजे तर गुन्हेगारी थांबते. यशोदेनं विचार केला, यानं दही दूध लोणी सांडवलं, चोरी केली ना, याला शिक्षा झाली पाहिजे. काय शिक्षा द्यायची म्हणून यशोदेनं ठरवलं, म्हणे याला उखळालाच बांधून टाकलं. देवानं गुन्हा केला म्हणून देवाला शिक्षा काय? बंधन. साधा प्रश्न विचारतो मी.
देवानं चोरी केली, गुन्हा केला म्हणून देवाला शिक्षा काय? बंधन. बांधला गेला देवाला. कशाला? उखळाला. उखळाचा काय गुन्हा होता बुवा? उखळात बांधला गेलता ना. उखळाचा काय गुन्हा होता? देवाचा गुन्हा म्हणून देवाला बंधन. उखळाचा काय गुन्हा म्हणून उखळाला बंधन? त्याचं उत्तर असं आहे, गुन्हा करणारा जेवढा गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला मदत करणारा तेवढाच गुन्हेगार असतो म्हणून उखळाला बंधन. म्हणून उखळ बांधल्या गेला. देव यशोदा बांधायचा प्रयत्न करते, पण बांधत असताना दोनच बोट दोरी कमी पडायची. बांधायला लागले की दोन बोट दोरी कमी पडायची. परत दुसरं दावा आणायचं. परत दोनच बोट, परत दावा आणायचे. सगळे दावे संपले पण दोनच बोट कमी पडायचे. म्हणे का? परमात्मा शुद्ध सत्व गुणात राहणार आहे. आणि शुद्ध सत्व गुणात राहणारा असल्यामुळे त्याला रजाचं आणि तमाचं बंधन नाही. रजोगुण आणि तमोगुणानं तो बांधल्या जात नाही, म्हणून दोनच बोट दोरी कमी पडत होती. का परमात्मा बांधल्या जात नव्हता? त्याचं उत्तर एक असं आहे, बंधन हे अध्यस्त पदार्थाला असतं, अधिष्ठानाला बंधन नसतं. परमात्मा तर सगळ्या जगाचा अधिष्ठान आहे, म्हणून परमात्मा कसा बांधला जाईल? म्हणून बांधला जाईल ना. पण देवानं स्वतःहून बांधून घेतलं. आणि बांधून घेतल्यानंतर त्या ठिकाणी देवानं ते उखळ वळत वळत आणलं बाहेर. दोन यमला अर्जुन वृक्ष बाहेर आहेत, त्याच्या मधून ते घातले. त्यातून दोन दिव्य पुरुष बाहेर पडले, नलकुबेर. आणि ते बाहेर मणिग्रीव नलकुबेरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी देवाला हात जोडले आणि ते निघून गेले. शाप भेटला होता की तुम्ही वृक्षत्व योनीला प्राप्त व्हाल, पण आज ती मुक्त झाली परमात्मा दर्शनामुळे. देवानं उखळ बंधन लीला केली. अशा अनंत लीला परमात्मा करतात. खोड्या करतात देव. आणि खोड्या करत असताना त्या ठिकाणी आता गोपाळांना एकत्र केलं देवानं. एकत्र केल्याने एक संघटना स्थापन केली, अखिल भारतीय चौर्य संघटना. आणि देवाची बिनविरोध निवड झाली. देव अध्यक्ष झाले संघटनेत. अध्यक्षीय भाषणासाठी देवानं माईक जवळ घेतला आणि देव म्हणू लागले, आपण संघटना स्थापन केली. संघटनेचं उद्दिष्ट आहे आपल्या हक्काचं दही दूध लोणी आपल्याला भेटलं पाहिजे. काय सगळं मथुरेला जात. गोपाळ सगळे खुश झालेले आहेत. गोपाळांना विचारतात, एवढे बारीक होण्याचं कारण काय? म्हणे दही दूध लोणी भेटत नाही. का? सगळं मथुरेला जात. आणि देवा, आमच्या घरी आमची आई आम्हाला दही दूध लोणी नाही देत, मग काय देते? आमच्या घरी दही दूध लोणी नाही, आमच्या घरी फक्त ताकद आहे. घरी ताकाची सरोवर, तेथे नवनीताची ताकद आहे. आणि खरं सांग देवा, ताक पिऊन का कोणी पैलवान होते का? एखाद्याला जर पैलवान व्हायचं आहे तर खाणंही तसं लागेल. आमच्या आईनं तर आम्हाला ताकावरच वगारू करून ठेवलं. ताकद मांडत राहते नेहमी आमच्या पुढे. काही मागितले की ताकद देते. ताक पिऊन का पैलवान होते का? अरे पैलवान व्हायचं म्हटलं म्हणजे खाणं पिणं तसं लागेल. एखाद्याला पैलवान व्हायचं तर काजू बदाम हे असं खाल्लं तर तो पैलवान होईल. हे एका जणांनी जिम लावली. रोज सकाळी जिमला जाय, जिमला जाईन काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून. काय आणलं काय? मुरमुऱ्याचं पोतं आणून ठेवलं. जिम करून रोज मुरमुरे खाई. मुरमुरे खाऊन का कोणी पैलवान बनते? देवा, खाणं तसं लागेल ना. दही दूध लोणी नाही आमच्या घरी. आमच्या घरी तर केवळ ताक. देव म्हणले, काळजी करू नका, माझ्या सोबत आहे. याल तरी याल तरी लागे, याल तरी याल लागे, याल लागे, याल तरी याल तरी याल लागे, याल तरी याल लागे, याल तरी याल लागे, याल तरी याल लागे. आजी देतो भूत भरी, आजी देतो भूत भरी, आजी देतो भूत भरी, पुरे मनाला तो भरी. काल तरी यार लागे, यार तरी यार
भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी तुझ्या मनात तू भरी हो 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 देवानं गोपाळांना सांगितलं याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तुमरी माझ्या मागे मागे तुम्ही सर्वजण या असं सांगितलं आणि सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं त्यांना सांगितलं बाबा आपल्याला चोरी करायची आहे गोपाळ म्हणले देवा चोरी नको मग चोरीसाठी काय काय साहित्य ते सगळं सांगितलं सगळ्यांनी चोरी करायची आहे मी आहे ना माझ्या मागे या चोरी करू आपण चोरी करण्याकरता काय काय साहित्य लागेल गोपाळांना वाटलं सांगेल चाकू घ्या बंदुका घ्या काय ते नाही सांगितलं सराटे घ्या सांगितलं सराटे कशा करता एखाद्या घरात जर आपण गेलो तर ते कोण्या कोपऱ्यात काय ठेवलं आहे ते कळावं सराटे चोपडे असतात म्हणून ते घ्या काठ्या घ्या गोखरूचे काटे घ्या का एखादी गवळण जर पळत आली त्या ठिकाणी तर त्या गोकुळचे काटे टाकून द्यायचे ती जास्त आत घुसत नाही ते काटे काळेपर्यंत आपण निघून जाऊ पेंड्या म्हणला पण ती गवळण जर चप्पल घालून आली तर मग म्हणे असं करा गाळलेली माती घ्या गाळलेली माती फेकू म्हणे डोळ्यात तुम्ही म्हणावून त्यानं असं नाही विचारलं का ते चष्मा लावून आली सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं चोरी करायला नाही गवळणीच्या घरी चोरी करतात रात्री गवळणी दही दूध लोणी भरून ठेवायच्या सकाळी पाहतात तो सगळे दुधाने पालते पहाती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची आपुरी आजी चोऱ्या होऊ लागल्या त्या ठिकाणी प्रत्येक घरात यशोदेच्या घरी गाराणे येऊ लागले आणि त्या ठिकाणी यशोदेला गवळणी म्हणता अगं तुझ्या कृष्णाला काहीतरी समजून सांग आम्ही गोकुळात राहू का गोकुळातून निघून जाऊ सांग काय करा यशोदे कृष्णा गोकुळी राहावे का जाणे गोकुळी राहावे का काय करावं यशोदे आम्ही सांग गोकुळी राहावी का जावी गोकुळात राहू का जाऊ आम्ही काय आमच्या बोलण्याचा तुला राग येईल यशोदे पण तुझ्या कृष्णाला समज फार खोड्या करतो तुझा कृष्ण त्यावेळेस यशोदा माता म्हणते अगं तुम्ही माझ्या पोरावर आळ घेता माझं पोरग काय खोळी करायसारखं आहे का चोरी करायसारखं आहे नेमकं हो तिथं लहान आहे त्याला खोळी करणं तरी समजते का लहान म्हणजे आता किती लहान आहे ते 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ गे अंगणी माझ्या खेळ अंगणी माझ्या खेळ अंगणी माझ्या खेळ तुम लटकत घेता
5 वर्षाचा आहे आणि तुम्ही त्याच्यावर आळ घेत. तो खोळ्या करतच नाही, तुम्हीच त्याच्याशी खोळ्या करता. तुम्ही खोळ्या करता आणि आड त्याच्यावर घेता. देवाच्या खोळ्या त्या ठिकाणी फार वाढलेल्या. गवळणी तक्रार घेऊन येतात, देव प्रत्येक घरी जोडी करतात. आणि गवळणीनं गाराने सांगत यशोदेकडे या. गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्रपाणी. गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्रपाणी. आवली काही दूध तुपलोनी फोडल्या उद्या विरजानी. आवली काही दूध तुपलोनी फोडल्या उद्या विरजानी. दारोदाता गावरे नाग तुझे मोडोरेला. यशोदे बाळ गुराना तुटवरे तुझे गाना. यशोदे बाळा तुझा तुटवरे तुझे गाना. यशोदे बाळा तुझा तुटवरे तुझे गाना. गवळणीनं गारानं सांगत यावं, खाऊनी दही दूध लोणी फोडले आव घ्यावे. लगेच दुसऱ्या गवळणीनं यावं, तिनं सांगावं. दुसरी आली धावत म्हणे बाई काय केली मात. उकाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालत. धरू जाता सापळे ना कोठवर सोचू देगा. लगेच तिसरीनं त्या ठिकाणी तिसरी आली धावूनी म्हणे बाई काय केली करणे. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधुनी. गाठ बाई कोणाशी सुटे ना कोठवर सोचू देगा ना. यशोदे बाळ तुझा ताना कोठवर सोचू देगा ना. 1 2 तिसरी अशी एक एक गवळण येऊन जमतच नाही. गवळणीनं ठरवलं बाई हे एकीचं काम नाही, मग मोर्चात काढा. सगळ्या गवळणीनं मोर्चा काढला. अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊनी. हे बाई आम्हाशी पावे ना कोठवर सोचू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना कोठवर सोचू धिंगाणा. सगळ्या गवळणी ज्या आरती सांगतात त्या आरती खोटं नसलं पाहिजे. आणि यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं. आणि देवाला म्हणते, देवा डोळ्यात टाकून दे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी घरी कुणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी बोपट उठला माट दया ते फोडू नको. ओ राग तुझा पितानंद गगनाद तुला नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. आता तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदा माता कृष्णाला सांगते, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. एक दिवस देवानं सगळे गोपाळ आपल्याच घरामध्ये बर. आज स्वतःच्या घरामध्ये देवानं ज्यावेळेस चोरी केली
त्यावेळेस यशोदेला खरं पटलं की हा नक्की चोरी करतो. मग यशोदा म्हणली तू घरी ठेवायच्या लायकीचा नाही, तुला शाळेत टाकलं पाहिजे. देव म्हणले काही हरकत नाही, उद्या जाईन राणा सरे घेऊन गोधना. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सगळे गोपाळ आणि गायी घेऊन परमात्मा गायी चारण्याकरता आज वनात निघाले. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ ओ देवरिया गाई गोरे नंदा काका वाई असुरे काका देवरिया गाई गोरे हो नंदा काका गय सुरे काका गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. परमात्मा गायी राखण्यासाठी निघालेले. सगळ्या गोपाळांना सोबत घेतात, तेव्हा गायी राखण्याकरता गायी राखण्यासाठी परमात्मा आलेले असताना सर्व गोपाळ त्या ठिकाणी आहेत. गायी सोडलेल्या आहेत, गायी चरतात. आणि चरत असताना परमात्म्याने सगळ्या गोपाळांना एकत्रित घेतलं आणि एकत्रित घेऊन परमात्मा खेळ खेळतात. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ देवानं त्या ठिकाणी खेळले. विटी दांडू चंडू लगोरी नाना परी अशा प्रकारचे खेळ परमात्मा खेळतात. आणि खेळत असताना त्या ठिकाणी बराचसा वेळ झाला म्हणून गोपाळ देवाकडे तक्रार करतात. देवा आता भूक लागलेली आहे, की देवानं त्या ठिकाणी आपले मधुर अशी बासरी वाजवावी आणि सगळ्या गायींना त्या ठिकाणी बोलवावं. सगळ्या गोपाळांना सोबत घेऊन देवानं त्या ठिकाणी शिदोऱ्या सोडाव्या, काला करावा. देवाला काला करायचा म्हणून उद्या सगळ्यांना सांगितलं की उद्या येताना माझ्या शिदोरी सारखी शिदोरी आणायची. माझी आई तैसी पाय नाहीतरी घरा जाय, चोरून या माये नवनीत आणावी. तुकोबाराय होती त्याच्यात, ते म्हणले तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही सगळं सोडून आलो तुझ्याकडे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया बिघडे. म्हणून त्या ठिकाणी मला पायाच्या बाजूला करू नका. दुसऱ्या दिवशी सगळे गोपाळ आपापल्या शिदोऱ्या घेऊन आले. गायी सोडलेल्या गायी लांब गेल्या आणि गायी लांब गेल्यानंतर त्या ठिकाणी इकडे खेळ खेळू लागले. आणि खेळ खेळत असताना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळतात. हमामा हुतुतू लगोरी भोरा विटी दांडू चेंडू पडीचा खेळ असे अनेक खेळ खेळ. आणि खेळून ज्या वेळेस थकतात त्यावेळेस मग परमात्मा गायींना बोलावतो, सगळे गोपाळांना एकत्र करतो, कमलाकार बसवतो. मध्ये परमात्मा आहे, लहान लहान गोपाळ पुढे आहेत, मोठमोठे मागे. आणि देवानं त्या ठिकाणी सर्वांचा शिदोऱ्या सोडल्या, काला तयार केला आणि परमात्मा सर्व गोपाळांना त्या ठिकाणी काला वाटतात. शुकदेवजी महाराज त्याचं फार सुंदर वर्णन करतात. बिभ्रदवेनुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु
तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरदो हासयन् नर्मदे स्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुगबालके गोपाल कृष्ण भगवान सगळ्यांना त्या ठिकाणी काला दिल्या जातो. आजी अमरावती काला पावय जीव विसरती. म्हणून त्या ठिकाणी परमात्म्यानं काला केला. आकाशातून सगळे देवता लोक पाहतात. ब्रह्मदेवानं पाहिलं देव आहे गोपाळा तो उष्ट खातो. खरंच देव आहे का परीक्षा पाहावी म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं, गाई गोपाळ सगळे घेऊन गेले. सत्य लोक देवानं तसेच गाई गोपाळ तयार केले आणि तसेच गाई गोपाळ तयार केल्यानंतर 1 वर्ष उलटून गेलं. ब्रह्मदेवानं पाहिलं खाली गाई गोपाळ तसेच दिसतात. आपण आणले ते खरे का एक ब्रह्मदेवाला मोह निर्माण झाला. अहो देवाची लीला ब्रह्मदेवाला कळत नाही. तुम्हा आम्हाला काय कळेल. तेने ब्रह्म हृदय आदि कवय मुह्यंती. ब्रह्मदेव सारखा आदि कवी तिथं मोहित होतो तर आपण कुठे काय. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं पाहिलं आपण आणले ते खरे का हे करे. ब्रह्मदेव ते गाई गोपाळ घेऊन आले. देवाची स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर ती गाई गोपाळ ब्रह्मदेवानं परत दिले. तेच 1 वर्ष आधी गेलेले गोपाळ घरी आले. त्यांनी अगासुर वधाची कहाणी सांगितली. एक लीला करायची देवाला म्हणून आज बळीराम दादा सोबत नाही आहे. सगळे गोपाळ आलेले आहेत आणि गोपाळ आल्यानंतर त्या ठिकाणी देवानं सांगितलं चला माझे घरी कोण कोण निवडा भिन्न या कोणी. म्हणून 2 गट तयार केले. देवानं हातामध्ये बॅट घेतली. एकानं चंडू टाकला आणि तो चंडू तसा देवानं वर उचलला. तो यमुनेच्या डोहावर ज्या डोहात कालिया राहतो आहे त्या झाडावर कदंब वृक्षावर तो आणि कदंब वृक्षावर तो चंडू केल्यानंतर देव चंडू काढायला गेले. पण देवानं तो चंडू त्या डोहामध्ये पाडला आणि चंडू बरोबर देव त्या डोहामध्ये उडी घेतात आणि उडी घेतल्यानंतर देव डोहात पडले असं पाहिलं. गोपाळ धावतच आले आणि धावत येऊन यशोदेला सांगू लागले. काय सांगू लागले. यशोदे तुझा यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा यमुना डोई बुडाला. यमुना डोई बुडाला. यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा गंगाना. यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा गंगाना. यमुना डोई बुडाला. यशोदेला त्या ठिकाणी येऊन सांगतात यशोदे तू जाग काना यमुना डोई बुडला. गोपाळ येऊन सांगती घरी यमुनेच्या डोई बुडाला हरी. यमुनेच्या डोई बुडाला हरी सांगू लागले. तशी यशोदा धावत आली. कृष्ण दिसत नाही म्हणून यशोदा माता त्या ठिकाणी रडते आणि त्या ठिकाणी म्हणते मला जाऊ द्या सोडा मला. आणि त्या बाकीच्या गोपिका तिला आवडतात. नको अगं जाऊ नको सोडा माझा कृष्ण नाही तर मी काय करू. एक गवळण म्हणली सोडून पाहिलं यशोदा जागीच बसली. अहो देवासाठी देवाची आई नाही गेली आपल्यासाठी कोण. डोहामध्ये उडी घेतली. आत परमात्मा गेले. कालिया झोपलेला आहे. कालियाच्या पत्न्यांनी पाहिलं अरे बाबा इथं कशाला आला मरायला. ते म्हणे मरायला आणि मारायला आलो. आमचा पती जागी झाला तर तुला ठेवणार नाही. कालिया जागी झाला. कालियानं पाहिलं आपल्या घरात कोणतरी आलं. कालिया धावून आला. कालियाचा आणि त्या ठिकाणी देवाचं युद्ध चालू होतं. देव वेगवेगळे पावित्र्य घेतात आणि कालियाच्या डोक्यावर जातात
आणि देव नाचायला सुरुवात करतात. देव जसा नाचायला सुरुवात करतात ना तसा इंद्र देव त्या ठिकाणी ताल धरतोय. तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी नाचत गिरधारी नाचत गिरधारी नाचत गिरधारी हो तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी हो तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी पम 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 पटकत थम 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 परभव बिम 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 विनती करत नाचव तू हारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी तांडवगती मुंडन परनाचत गिरधारी. देव नाचू लागले कालियाच्या डोक्यावर. कालिया हतबल झाला. कालियाच्या पत्न्या देवाला विनंती करतात, देवा आमच्या पतीला मारू नको. कालिया शरण येतो आणि कालियाला सांगतात, तू इथं राहू नको, तुझ्या रमणक द्वीपात चालला जा. कालिया म्हणला, मी जर गेलो तर गरुड मला मारेल ना. कारण गरुड आता कालियाचं वैर होतो. कारण हा गरुड सर्प खात होता. त्यावेळेस त्यांनी ठरवलं सगळ्या सर्पांनी की बाबा एक एक जण त्याच्याकडे जात जा. सर्वजण ज्यावेळेस जायला निघाले एक 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 जायला सगळे जायचे, पण कालिया गेला नाही म्हणून गरुडाला राग आला आणि गरुड कालियावर धावून आला. कालियाला माहित होतं गरुड या डोहात येऊ शकत नाही. का? सौबरी ऋषीचा गरुडाला शाप होता. एक दिवस गरुड आला आणि मासे खात असताना मत्स्यराजाला गरुडाने खाल्लं. हे सौबरी ऋषीनं पाहिलं, शाप दिला गरुडाला की या डोहावर तू येऊ शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी गरुड येत नाही हे कालियाला माहित असल्यामुळे तो या डोहामध्ये येऊन राहिला होता. आज परमात्मा म्हणतात त्याला, तू इथून जा, गरुड काही तुला करणार नाही, कारण माझ्या पावलाचे जसे तुझ्या मस्तकावर आहे तो काही करणार नाही. त्यावेळेस मग तिथून कालिया निघाला. कालियापासून देवानं त्या डोहाला मुक्त केलं. कालिया मर्दन लीला परमात्मा त्या ठिकाणी करतात. अशा लीला करत असताना एक वेळचा प्रसंग आहे की गोपांना त्या वनाला लागलेल्या आगीतून परमात्मा त्यांचं रक्षण करतात. एक वेळ खेळ खेळत असताना प्रलंबासुर नावाचा दैत्य येत्या गोपाळांच्या विषामध्ये येतो. बलराम दादाला पाठीवर घेऊन त्या ठिकाणी फार लांब घेऊन जातो आणि बलराम दादाच्या लक्षात येतं की हा प्रलंबासुर आहे. एक मुष्टिका प्रहार त्याच्या मस्तकावर केल्याबरोबर प्रलंबासुराचा वध होतो. प्रलंबासुरही त्या ठिकाणी मारला जातो. आणि पुढे मग शरद ऋतूचं आणि वर्षा ऋतूचं वर्णन करतात. वेणुगीताचं वर्णन करतात. फार सुंदर वर्णन केलं वेणुगीताचं. विभ्रदवेणुं जठरपटयो बर्हापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कनक कपीशो वैजयन्ती च मालाम् रन्ध्रानवीनोरदरसुदया पूरयन् गोपरुन्दै रन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीत कीर्ती. म्हणून त्या ठिकाणी फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. वेणुगीताचं वर्णन करतात आणि पुढे देव एक लीला करतात. त्याला वस्त्रहरण लीला म्हणतात, चिरहरण लीला. सगळ्या गोपिकांनी एक कात्यायनी नावाचं व्रत केलं आणि त्या व्रताच्या निमित्ताने यमुनेवर स्नानाला आल्या. यमुनेवर स्नानाला आल्या, आपण सगळे वस्त्र त्या ठिकाणी काढून ठेवले. विवस्त्र झाल्या यमुनेमध्ये उतरल्या. विवस्त्र होऊन उतरल्या म्हणून देव त्या ठिकाणी आले. देव वस्त्र घेऊन गेले. गोपिकांनी वस्त्र घेऊन गेले आणि वस्त्र घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी गवळणी वर आल्या, पाहिलं वस्त्र दिसत नाही. का? देवानं केलं की यांना शिक्षा दिली पाहिजे. कारण विवस्त्र स्नान करतात. नग्न होऊन या स्नान जे करते त्यांचे व्रते होते निरर्थक. म्हणून यांचं व्रत चुकती आहे. वर आल्या पाहतात कपडेच दिसत नाही, कुठे गेले असते. इकडे तिकडे पाहिलं, कदंब वृक्षावर तिथं परमात्मा बसलेले आहेत. पाहिलं आपले वस्त्र तर त्याच्याकडे. मग सगळे जण ते विनंती करतात देवाला हात जोडून, दे रे कान्हा कान्हा दे रे
दे रे काना तेरी दुलारी दे रे काना तेरी दुलारी दे रे बालपणीची अनगण बाणी मना पाहिजे तू येताती अजून का तू नवने काती अजून का तू नवने काती तेरे काना तुझी सगळ्या गोपिका देवाला विनंती करतात, दे रे काना दे रे चोळी तेव्हा आमचे कपडे आम्हाला परत दे बसते. देव म्हणतात चुकल्या तुम्ही व्रतात, वस्त्र पाहिजे असेल तर बस इथे यान घेऊन जा. देवा आम्ही अशा अवस्थेत कसं येऊ? अरे वस्त्र नाहीत आमच्या अंगार, वस्त्र नाहीत आम्ही कसं येऊ? देव म्हणले मग वस्त्र भेटणार. गोपिकांना लाज सोडावी लागली तेव्हा कुठे मग देवाकडे येतात. लाज सांडल्याशिवाय परमार्थाचं साधन कळतच नाही. लाज वय शंका दुरावी लामा नकळी साधन या परत. तेव्हा कुठे परमात्म्यानं वस्त्र दिले, सांगितलं रास लीलेमध्ये आम्ही तुम्हाला प्रवेश. आज वस्त्र हरण लीला परमात्मा करतात. यज्ञ पत्नी का परमात्मा कृपा करतात आणि पुढे परमात्मा एक महत्वाची लीला करतात, ती म्हणजे गोवर्धन लीला. मोठ्या प्रेमाने 1 मिनिट भजन करून गोवर्धन लीलेची कथा करू. कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. He
कृष्ण गोविंद हरे राधे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे राधे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान जय देव एक लीला करतात ती गोवर्धन लीला आहे. वृंदावनामध्ये दरवर्षी एक त्या ठिकाणी याग होत असतो, इंद्रयाग. यावर्षी तो करायचा, पण मीटिंग बसली आणि सगळ्यांनी ठरवलं इंद्रयाग करायचा. पण देव म्हणले अरे आपलं दर्शन करणारा गोवर्धन आहे, गोवर्धनाची पूजा करायची. काही जणांनी त्या ठिकाणी होकार दिला आणि गोवर्धन पूजा करायचं ठरलं. आणि गोवर्धन पूजा करायची म्हणून सगळे जण आता गोवर्धन पूजेची तयारीनं गोवर्धनाकडे निघाले. गोवर्धनाच्या जवळ आले, आता पूजा करणार. पण तिकडे इंद्राला वाटलं दरवेळेस आपला याग होतो, यावेळेस नाही. इंद्रानं पाहिलं तर खाली गोवर्धनाच्या पूजेची तयारी चालू आहे. इंद्राला राग आला. चला आणि इंद्राला राग आल्यानंतर इंद्रानं समर्थक मेघाला त्या ठिकाणी आज्ञा केली. पाऊस पडायला सुरुवात झाली. सारखा पाऊस त्या ठिकाणी पडतोय. आणि पाऊस पडत असताना 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सारखा पाऊस चालू आहे. पाऊस उघडायचं नाव घेत नाही. त्यावेळेस मग काय करावं म्हणून भगवान कृष्ण परमात्मा ठरवतात की आपण गोवर्धन उचलावा. म्हणून गोवर्धन उचलण्यासाठी म्हणून परमात्मा गोवर्धनाच्या जवळ येतात. आणि गोवर्धन पर्वत उचलायचा आहे. देवानं ठरवलं. गोवर्धनाला त्या ठिकाणी मनोमन नमस्कार करतात. पाणी मात्र धो 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 त्या ठिकाणी मुसळधार पाऊस चालू. आज सगळ्यात रक्षण करण्यासाठी आता भगवान कृष्ण परमात्मा आपल्या नखाच्या अग्रभागावर त्या ठिकाणी गोवर्धन उचलणार. भगवान कृष्ण परमात्म्याने गोवर्धन आपल्या नखावर त्या ठिकाणी धारण केला. तसा गोपाळांनी एकच जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. गोपाळ त्या ठिकाणी गोवर्धनाच्या खाली आले. परमात्म्याने नखावर गोवर्धन धारण केला. आणि धारण केल्यानंतर पाऊस मात्र सारखा चालू आहे. गोपाळ म्हणतात देवा करंगडीवर किती वेळ तू त्या ठिकाणी करंगडीवर करशील, काही आराम कर थोडा, आम्ही काठ्या लावतो. आणि काठ्या तशा लावायला लावले. देवाला म्हणतात करंगडी खाली कर. खाली केल्याबरोबर सगळ्या गोपाळांच्या काठ्या तुटल्या. देवा देवा परत उचल असं म्हटल्यानंतर देवानं अग्रभागावर नखाच्या अग्रभागावर त्या ठिकाणी गोवर्धन उचललेला आहे. 7 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे. इंद्रानं पाहिलं गोवर्धन देवानं उचललेलं आहे. सामान्य नाही, साक्षात परमात्मा असं ज्यावेळेस इंद्राला कळालं. आणि मग इंद्रानं मेघाला सांगितलं की थांबवा. पाऊस त्या ठिकाणी थांबला. आणि आता गोवर्धन त्या ठिकाणी देवाने खाली ठेवला. आणि गोवर्धनाची सर्वजण त्या ठिकाणी पूजा करू लागले. इंद्र स्वतः तिथं हजर झाला. परमात्म्याची स्तुती त्या ठिकाणी इंद्र करतो. आणि गोवर्धनाची पूजा सर्व तिथं करतात. तीच गोवर्धनाची पूजा आपल्याला इथं करायची आहे. पूजेचे जे यजमान आहेत त्या पूजेच्या यजमानाने गोवर्धनाची पूजा करायची. भगवान कृष्ण परमात्म्याचा अभिषेक करायचा. गोवर्धनाची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा. चला पूजेचे यजमान कैलास भाऊ गाडेकर, गोलू भाऊ खेत्रे, दत्त भाऊ खरात. होता तिकडे पूजा चालते, तिकडे गाणे होतात. खाली ठेवा आता पहिले. आणि शालिग्राम भाऊ खरात यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. कैलास भाऊ गाडेकर, गोलू खेत्रे, दत्त भाऊ खरात, शालिग्राम भाऊ खरात. छोटे छोटे छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटो सा मेरो मदन गोपाल हो हो हो।
छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल आगे गैया पीछे पीछे बाल पीछे में मारो मदन गोपाल आगे गैया पीछे पीछे बाल पीछे में मेरो मदन गोपाल छोटी 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 गैया छोटी छोटी बाल छोटे 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 मेरो मदन गोपाल छोटे मेरो मदन गोपाल छोटे छोटे गैया छोटे छोटे बाल छोटे छोटे गैया छोटे छोटे बाल छोटे सो मेरो मदन गोपाल छोटे सो मेरो मदन गोपाल घास खाए गैया दूध पीवा 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 हो बंसी बजाए मारो मदन गोपाल बंसी बजाए
निकली अगदे लोके सासने मैया निकली अगदे लोके सासने हे काली काली महाकाली